अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. सगळ्यात महत्त्वाचं की मला माफ करा, आज काल आणि आज तुमच्या कमेंटला मी रिप्लाय नाही करू शकली. मी ॲक्च्युली माझ्या घराच्या बाहेर होती, मी गावाला गेली होती. सो 2 दिवस मला तुम्हाला रिप्लाय नाही करता आलं, पण मी प्रॉमिस करते की आज रात्रीपर्यंत तुम्हाला मी नक्की सगळ्या तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. प्लीज मला माफ करा. मला माहिती आहे की तुमच्या कमेंटही तेवढ्याच महत्त्वाच्या आहे, पण माझ्याही घरी लग्न आहे माहेरी, सो माझंही सारखं जाणं येणं होतं आहे. सो हे सगळं मॅनेज करता करता थोडंसं कमेंट करायला, रिप्लाय द्यायला तुम्हाला थोडासा टाईम होते. त्याच्यासाठी प्लीज मला माफ करा. मी लवकरच सगळ्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. सो गुरुचरित्राच्या पारायणाची तयारी कशी करायची, हे नाव जरी काढलं ना तरी आमच्या घरात तरी खूप हॅपी मोमेंट आहे. कारण आज आहे शुक्रवार आणि शनिवार परवा आपल्याला परवाला गुरुचरित्राच्या पारायणाला बसायचं आहे. 12 डिसेंबरला पारायणाचा पहिला दिवस आहे. तर अतिशय उपयुक्त माहिती मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की महिलांनी किंवा गुरुचरित्राच्या पारायणाची तयारी कशी करायची. म्हणजे पारायणाला बसायच्या दिवशीच ह्या सगळ्या गोष्टी नाही करायच्या. आजचा दिवस आहे, उद्याचा अख्खा दिवस आहे. अख्खा दिवस म्हणजे 24 तास आहे आणि या 24 तासात आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं की गुरुचरित्राचं पारायण आपण जिथे करणार आहोत ती खोली, ती जागा. आता सगळ्यांच्या घरात खोली आहे. कोणाचं 1 BHK घर आहे, तर प्रत्येक वेळेस आपण सगळ्यात महत्त्वाचं की बघा, कोणाचं 1 BHK घर आहे, कोणाचं 1 RK आहे. तुम्ही जिथे बसणार आहात तो एरिया, ती खोली स्वच्छ करायची आहे. आणि प्रत्येक वेळेस एक गोष्ट प्लीज लक्षात ठेवा, गुरुचरित्राचं पारायण हा दिव्य ग्रंथ आहे. 7 दिवस दत्त महाराजांचा आपल्या घरात वास असतो. गुरुचरित्राचं महत्त्व अगणित आहे. मी कधीतरी त्याच्यावर नक्की व्हिडिओ करेल. मी तुमच्यासोबत या सगळ्या गोष्टी शेअर करेल की कोणता अध्याय वाचल्याने आपल्याला काय फळ मिळतं. हा व्हिडिओ मी नक्की शेअर करेल. फक्त मला आता सांगायचं आहे की गुरुचरित्राचं पारायण जेव्हा घरात चालतं ना, तेव्हा कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी येत नाही. एखादा निगेटिव्ह माणूस जरी आला तरी तो येत नाही. पण आपण गुरुचरित्राला बसणार आहोत, रोज गोमूत्र शिंपडायचं काम तुम्हाला करायचं आहे. आपण जेव्हा घर स्वच्छ करतो तेव्हा तर गोमूत्र शिंपडत असतो, पण रोज पहिला, दुसरा, तिसरा दिवस रोज थोडं थोडं गोमूत्र शिंपडायचं काम तुम्हाला करायचं आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला ज्या खोलीत तुम्ही बसणार सगळं जाळं जळमटं साफ करायचे आहे. पडदे जर घरात जर पडदे असेल तर ते स्वच्छ करा. खिडक्या, दारं ह्या सगळ्या गोष्टी स्वच्छ करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्याकडे चौरंग आहे. आपण चौरंगावरच गुरुचरित्राचं पारायणाची मांडणी करणार आहोत. तर चौरंग आदल्या दिवशी म्हणजे उद्याला सगळा एक चौरंग काढून आणा. तो तुटका फुटका नाही पाहिजे. चौरंग प्लेन पाहिजे. भले साध्या क्वालिटीचा पाहिजे, पण तुटका फुटका अजिबात नाही पाहिजे. तेवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर चौरंग काढा, तो स्वच्छ धुवा, वाळवा. ओल्या फडक्याने तुम्ही तो स्वच्छ करा. तुमच्याकडे ऊन पडत असेल तर तो वाळून घ्या. ह्या सगळ्या गोष्टी बेसिक आहे. पण काय होईल माहिती का, ही तुम्ही जर तयारी करी, कोणत्याही गोष्टीचं मॅनेजमेंट आपण केलं ना की आपल्याला वेळेवर हाल होत नाही. आणि महिलांचं कसं असतं ना, आपल्याला सगळं घरच्यांचं अरेंज करून, आपल्याला असं नाही की बाई तू गुरुचरित्राचं पारायण करते मग 7 दिवस तुला सुट्टी नाही. उलट आपलं काम डबल वाढत असतं, आपल्या जबाबदाऱ्या अजून वाढत असतात. म्हणून ह्या बेसिक गोष्टी असतात की प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग केलं की आपल्याला जड जात नाही. तर आपण जो चौरंग आहे तो स्वच्छ आपल्याला साफ करायचा आहे, धुवून घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने जे वस्त्र आपण टाकणार आहोत तर ते लाल कलरचं पाहिजे. ऑरेंज कलरचं असलं तरी चालेल, नारंगी कलर असला तरी चालेल. लाल, नारंगी कोणता पण घ्या, मी लालच घेते. पण ते वस्त्र ना कधी म्हणजे वापरलेलं नाही पाहिजे. गुरुचरित्राच्या पारायणाचं जे वस्त्र आहे ते वापरलेलं नाही पाहिजे. आपण देवांसाठी जे वस्त्र वापरतो ना तेच तुम्हाला, फक्त ते धुतलेलं नसावं, स्वच्छ वस्त्र असावं. जे कधी धुतलेलं नाही पाहिजे, त्याला कोणी हात पण लावलेला पाहिजे नाही, कारण दिव्य असा ग्रंथ त्याच्यावर ठेवणार आहोत. सो त्याची पण तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे. त्याच पद्धतीने आपण ग्रंथ जेव्हा वाचतो, सगळ्यांकडे गुरुचरित्र आहे, आपण तो एका कापडावर आपण तो रॅप करून ठेवतो, पांघरून, म्हणजे कापडावर तो गुंडाळून ठेवतो. तर त्या कापडला पण थोडीशी धूळ वगैरे लागलेली असते. नवीन ब्लाऊज पीस घ्या, त्या ब्लाऊज पीसमध्ये रॅप करा. कारण तो ग्रंथ आहे, असं नाही की चल वाचलं ठेवलं असं नाही करायचं आहे. ही सुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की आपल्याला जेव्हा गुरुचरित्राचा ग्रंथ वाचायचा असतं तर तो एका वस्त्रामध्ये तो आपल्याला गुंडाळायचा असतो. म्हणून ते वस्त्रही तेवढं स्वच्छ पाहिजे. यूज केलेलं कोणतंही वस्त्र आपल्याला वापरायचं नाही. त्याच पद्धतीने समई, आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे, तुम्ही समई लावा. आता समई लावायची असली तर ती समई काढून घ्या, ती व्यवस्थित स्वच्छ पितांबरीने, जर चांदीची असेल तर ते चांदीचं लिक्विड मिळतं त्याने स्वच्छ करा. पितांबरीची असेल, तांब्याची असेल, कशाची पण असेल, ते
स्वच्छ करून ठेवा. दिवा असेल तर तो दिवा तुम्ही स्वच्छ करून ठेवा. आपल्याला कलश मांडायचा आहे तर कलश मांडायला पण आपल्याला जो आपण तांब्या घेणार आहोत तो पण पितांबरीने किंवा ती भैया पावडर मिळते त्याने तुम्ही स्वच्छ करून घ्या. नारळ उद्याच आणून ठेवा. उद्या शनिवार आहे, उद्या नारळ आणून ठेवा. नागलीची पानं जर तुम्ही सकाळी तुम्हाला भेटली तरी अतिशय उत्तम, काहीच प्रॉब्लेम नाही. पण मांडणी मी तरी सकाळीच करते. मी सकाळीच पहाटे सगळं मांडून घेते, माझं सगळं व्यवस्थित होऊन जातं. मी आदल्या दिवशी सगळ्या व्यवस्थित गोष्टी आणून ठेवते की जेणेकरून मला दुसऱ्या दिवशी काहीच वेळ लागत नाही, सगळं पटापट होऊन जातं. म्हणून ते पण तुमचंही काम पटकन व्हावं म्हणूनच मी हा व्हिडिओ करते. सो नारळ आणून ठेवा, नागवेलीची पानं आणून ठेवा, 1 रुपया आणून ठेवा. सुपारी सगळ्यांच्याच घरात असते पण कधी कधी एखादी गोष्ट सुद्धा लवकर मिळत नाही आणि असे प्रत्येकाच्याच बाबतीत होत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी, सुपारी, नारळ, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आणून ठेवा. आपल्याला रांगोळी रोज काढायची असते तर रांगोळी तर रांगोळी पण व्यवस्थित आणून ठेवा. आणि हे सगळं देवाच्या एका साईडला व्यवस्थित कोपऱ्यात ठेवा की तिथल्या तिथून तुम्हाला मिळेल. रोज आपण दत्त महाराजांची आरती करत असतो, सकाळ संध्याकाळ आरती. ज्यांना येत नाही त्यांनी यूट्यूबवर लावून द्या, पण आरती करायला विसरायचं नाही. जे गुरुचरित्राला बसणार आहे त्यांनी सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे. मग तिथेच आपण अगरबत्ती, धूप, कापूर काय जे असेल ते देवाचं तिथेच ठेवा. काडीपेटी पण नाही तर वेळेवर काडीपेटी कुठं गेली मग अख्खं घर शोधायचं आणि मग आपण याच्यावर चिडतो तो आपल्यावर चिडतो, असं सगळ्यांच्याच बाबतीत होत असेल. म्हणून मी सांगते की सगळ्या गोष्टी प्रॉपर ठेवा की काहीच तुम्हाला पटकन मिळेल आणि हाताशी असलं की पटकन आपलेही कामं होऊन जातात. आपण फुलं रोज आपण सकाळ संध्याकाळ फुलं आपण माळ किंवा फुलं अर्पण करणार आहोत. रोज 7 दिवस न चुकता हार किंवा फुलं देवाला आपल्याला अर्पण करायचे आहे. त्याच पद्धतीने अखंड दिवा आपण लावणार आहोत. चुकून माकून आहे बघा, 7 दिवसात थोडीफार काजळी येणार, त्याला आली थोडाफार भिजला असं तर होणार नाही, पण रात्रीतून आपण झोपलेला असतो तो थोडंफार जरी झालं तरी मनात काही आणू नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जर काजळी काढायची असली तर दुसरा दिवा लावा, त्याच दिव्याने दुसरा दिवा लावा, मग याची काजळी काढा आणि जो दुसरा दिवा लावलेला आहे त्यानेच पहिला दिवा लावा. म्हणजे आपला दिवा विजल्या जात नाही किंवा तो असं कन्सिडर नाही केला जात की तो दिवा विजलाय, कारण त्यानेच आपण दुसरा दिवा लावलेला असतो. तर ही पण काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्याच पद्धतीने रांगोळी काढायची आहे. सकाळी लवकर उठा. मला एक सांगायचं आहे की जिथे तुम्ही गुरुचरित्र करणार आहे ना त्याच ठिकाणी तुम्हाला झोपायचं आहे. मी आता जिथे व्हिडिओ करते मी देवाच्याच ठिकाणी मी व्हिडिओ करते, तर तुम्ही ह्याच ठिकाणी झोपणार आहे. आपलं ब्लँकेट हे बघा, माझं तरी ब्लँकेट मी तुम्हाला आधीही सांगितलं की माझं देवाचं एक असं स्पेशली असतं. सगळे कपडे पण माझे देवाचे वेगळे असतात. मी तुम्हाला खर्चात नाही पाडणार आहे. तुमच्याकडे असेल नवीन कोरं ब्लँकेट असेल तर तेच वापरा, नसेल तर धुवून घ्या, व्यवस्थित धुवून घ्या आणि मग ते वापरा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपण गुरुचरित्राचं पारायण करतोय, हा ग्रंथ खूप दिव्य पवित्र आहे. आपलं शुद्ध अंतःकरण पाहिजे, आपण बाहेरूनच शुद्ध नाही पाहिजे, आपण आतूनही शुद्ध पाहिजे. आज 7 दिवस कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह विचार, गलिच्छ विचार आपल्या मनात कधीही आले पाहिजे नाही, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. अखंड नामस्मरण करायचं आहे की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे. आपण जेव्हा झोपतो ना तेव्हा डाव्या कुशीवरच झोपायचं असतं. याचं कारण मी तुम्हाला सांगते की अर्थात आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणार आहोत, काहीतरी संकल्प असतो, आपल्या मनातल्या इच्छाच असतात काही ना काही. तर ह्या 7 दिवसात साक्षात दत्त महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला स्वप्नात येऊन काही ना काही संकेत देऊन जातात. म्हणून डाव्या कुशीवरच झोपायचं. आता झोपल्यावर अर्थात आपल्याला जाग येणार, आपण परत सरळ झोपणार, इकडे कसं तरी झोपणार, आपल्याला झोपेत स्वतःचं कंट्रोल नाही राहत. पण झोपताना आपल्याला डाव्या कुशीवर झोपायचं आहे की जेणेकरून आपण झोपू तरी डाव्या कुशीने, सकाळी उठल्यावर कोणत्या कुशीवर असे माहिती नाही, पण झोपताना तरी आपल्याला डाव्या कुशीवर झोपायचं आहे. त्याच पद्धतीने नैवेद्य, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जे खाणार आहात बघा, महिलांचं म्हणजे माझ्या बाबतीत तरी असं होतं की एकटीसाठी करायला फार कंटाळा येतो. 4 लोक असले की आपण 100 पदार्थ करतो, पण घरच्यांसाठी वेगळं आणि आपल्यासाठी वेगळं. एक सांगायचं आहे महिलांना तरी की स्वतःची काळजी घ्या. गुरुचरित्रात असं नाही सांगितलं की उपवास करा किंवा हे नका खाऊन ते नका खाऊ, तुम्हाला स्वतःची काळजी पण करायचं आहे. सो तुमच्या घरात जे काही बनते त्याचा नैवेद्य नाही, तुम्ही जे काही खाणार आहे, शेपू, मेथी, पालक, गिलकं, दोडकं, कारलं, भेंडी, ह्या भाज्या आहे ना, ह्या तरी मी माझं सांगते वैयक्तिक, मी शनिवारी किंवा रविवारीच आणून सगळं कट करून ठेवणार आहे.
फ्रीजमध्ये डब्यामध्ये भरून ठेवणार आहे, की कधी वाटलं तर पटकन आपल्याला भेंडी कट करून ठेवली की पटकन आपल्याला भेंडी करता येते, मेथी निवडून ठेवली, शेपू निवडून ठेवली की पटकन कट करून खाता येतं. नाही तर काय करतो ना आपण, कंटाळा करतो, मी तरी करते. मग काहीतरी चावम्याव, आता तेव्हा तर चावम्याव पण खाता नाही येणार आपल्याला, तेव्हा तर मग बटाटे सारखे बटाटे खात राहतो, मग याने पण आपला हेल्थ प्रॉब्लेम होतो. सो ह्या गोष्टी प्रॉपर कट वगैरे करून ठेवलं ना आपल्याला थोडं मी तुम्हाला असं नाही म्हणत की खूप भाजीपाला आणून तो कट करून ठेवा. आपण स्वतःसाठीच आपल्याला थोडंसं टाईम काढून आपल्याला ते कट करायचं आहे. कट करून ठेवलं की पटकन आपल्याला बनवता येतं आणि तुम्ही जे खाणार आहात त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता आमच्याकडे गाया खरंच येत नाही, मी खरं सांगते, गाया येत नाही. आपल्याला उद्यालाच आपल्याला गाईला आणि जे कुत्रे आहेत त्यांना आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे, भाकरीच्या चाणक्या दाखवायच्या आहेत. तर तेही तुम्हाला उद्याच करायचं आहे, कारण परवा आपल्याला बसायचं आहे. त्याच पद्धतीने गुरुचरित्राला मी जो नैवेद्य दाखवते ना देवाला, तोच नैवेद्य मी खाते, कारण इथे गाई नाही आहे, तो वेस्ट. हां, म्हणजे आरोही पण खाते आणि मी पण खाते. सो तुम्ही पण असं करू शकता. पण प्लीज सकाळ संध्याकाळ आरती करायला विसरायचं नाही, नैवेद्य दाखवायला विसरायचं नाही. जर तुम्ही सकाळचीच भारी जर कधी संध्याकाळी खाल्ली तर अर्थात तुम्ही साखर जरी ठेवली देवासमोर तरी काहीच प्रॉब्लेम नाही. तर ह्या बेसिक गोष्टी आहे. पण तुम्ही, मी खरं सांगते, मी सांगते म्हणून तुम्ही करून बघा. तुम्ही स्वतः सांगेल की ते आम्हाला खूप इझी गेलं, काहीच वाटलं नाही. कारण काय असतं ना, डबा असतो, मिस्टरांचा टिफिन असतो, मुलांची ऑनलाईन एक्झाम असते, आता स्कूल चालू आहे, त्याच्यात गुरुचरित्राचं पारायण आहे, नित्यसेवा पण करायची आहे, घरातले कामं पण आहे. तर याच्यात खूप चिडचिड होऊन जाते. म्हणजे आपण मनातून नाही करत, चिडचिड होते आपली. हे प्री प्लॅनिंग असलं की आपल्याला पण काही त्रास होणार नाही, आपली पण चिडचिड होणार नाही. सो तुम्ही पण ह्याच पद्धतीने करा. आपण सगळेजण दत्त महाराजांची सेवा करूया. आणि कोण कोण गुरुचरित्राला बसणार आहे प्लीज मला कमेंट करा. गुरुचरित्र सुरुवात होणार आहे. 7 दिवस खूप छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत मी घेऊन येणार आहे. सो अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.